यानंतरची बातमी आहे ती पावसासंदर्भातली। राज्यात पुढील 7 दिवस मुसळधार पावसाची शक्यता नसल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केलाय। ऑगस्ट महिन्यात 54% पावसाची तूट नोंदवली गेली आहे। यंदाच्या मोसमातली सर्वात मोठी तूट मानली जाते। बीड, अमरावती, अकोला, वर्धा आणि नागपूर जिल्ह्यांमध्ये पावसाचा मोठा फटका बसलाय। अपुऱ्या पावसामुळे पिकही धोक्यात आली आहे। शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। उर्वरित पावसाळ्यातही सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। हवामान विभागाचे शास्त्रज्ञ SD सानप सर आहेत। सर, पुढचा अंदाज नेमका काय आहे? कारण की अवघा 1.5 महिना आता पावसाळा उरलेला आहे। यामध्ये किती पाऊस पडू शकतो आणि जो खंड पडलेला आहे तो पाऊस कधी पुन्हा चालू होईल? आता मागील 2-3 दिवसापूर्वी मराठवाडा आणि विदर्भामध्ये तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस दिसून आला आणि आता येणाऱ्या 4 ते 5 दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची वॉर्निंग नाही आहे, म्हणजे येलो, ऑरेंज, रेड अशा टाईपची वॉर्निंग नाही। तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस पडू शकतो। तो सर्व दूर राहण्याची शक्यता नाही आणि कोणत्याही ठिकाणी वॉर्निंग्स नाही आहेत, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता नाही आहे आता येणारे 4 ते 5 दिवस तरी। नंतर जर काही सिस्टम तयार झाली आणि जर महाराष्ट्रासाठी पोषक वातावरण निर्माण झालं तर तसं भारतीय हवामान विभागाकडून कळवलं जाईल, पण येणारे 5 ते 7 दिवस असं कोणती कंडिशन आता तरी दिसत नाही। सर, पावसाने दांडी मारल्यामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस पडलेला आहे, मोठी तूट आहे। ऑगस्ट महिन्याची नेमकी आकडेवारी काय सांगते? कोणत्या जिल्ह्यात किती आत्तापर्यंत पावसाची तूट आहे? पावसाची तूट जर बघितली तर संपूर्ण महाराष्ट्राचं जर बघितलं तर जवळजवळ 54% इतकी पावसाची तूट संपूर्ण महाराष्ट्रासाठी आहे। याचाच अर्थ महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये ऑगस्टचा जो पाऊस आहे तो कमीच पडलेला आहे। त्यामध्ये 2-3 डिस्ट्रिक्ट जर सोडले, ज्यामध्ये पुणे, त्यानंतर सातारा, कोल्हापूर आणि नंदुरबार, परंतु ह्या ठिकाणी सुद्धा घाटमाथ्यांवरच पाऊस आपल्याला झालेला दिसून येतो। सर्व दूर तो झालेला नाही आहे। म्हणजे संपूर्ण कोल्हापूर किंवा साताऱ्याचा जर पाऊस बघितला तर तो घाटमाथ्यांवर जास्त आहे, परंतु प्लेन एरियाज ज्या ठिकाणी किंवा पर्जन्यछायाचा जो प्रदेश आहे तिकडे पाऊस कमीच झालेला आहे। आणि पावसाची तूट जर बघायची झाली तर मराठवाडा आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये पावसाची तूट ही 50 ते 60%पेक्षाही जास्त आहे, ज्यामध्ये मराठवाड्यातील संपूर्ण जिल्हेच म्हणता येईल आणि पश्चिम विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांचा समावेश आहे। ही बाब जी आहे ती महाराष्ट्रासाठी चिंताजनक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते, कारण की अनेक ठिकाणी पिकं जी आहेत ती माना टाकायला लागलेली आहेत आणि शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक जे आहेत ते सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। कॅमेरा पर्सन निकेतन मानेसह अजिंक्य धायगुडे, NDTV मराठी, पुणे।